जय जय रघुवीर समर्थ. दशक पाचवे. समास तिसरा. शिष्य लक्षण नाम. श्रीराम. मागा सद्गुरूचे लक्षण, विशद केले निरूपण. आता सत्शिष्याची ओळखण, सावध ऐका श्रीराम. सद्गुरुविण सत्शिष्य, तो वाया जाय निशेष. का सच्छिष्ये विण विशेष, सद्गुरुसिणे श्रीराम. उत्तम भूमी शोधिली शुद्ध, तेथे बीज पेरिले किडखाद. का ते उत्तम बीज परी संबंध, खडकेसी पडिला श्रीराम. तैसा सच्छिष्य ते सत्पात्र, आणि गुरु सांगे मंत्रतंत्र. तेथे अरत्र ना परत्र, काहीच नाही श्रीराम. अथवा गुरु पूर्ण कृपा करी, परी शिष्य अनधिकारी. भाग्य पुरुषाचा भिकारी, पुत्र जैसा श्रीराम. तैसे एकाविण एक, होत असे निरर्थक. परलोकींचे सार्थक, ते दुरी दुरावे श्रीराम. म्हणून सद्गुरू आणि सत्शिष्य, तेथे न लगती सायास. त्या उभयतांचा हव्यास, पुरे एकसरा श्रीराम. मागल्या समासात समर्थांनी सद्गुरूची लक्षणे श्रोत्यांना समजावून सांगितली. समर्थ श्रोत्यांना सांगत आहेत की आता सत्शिष्याची लक्षणे समजावून सांगतो. सावधचित्त हो नाही का. सत्शिष्याला सद्गुरूचा सहवास मिळणे आवश्यक असते. त्याला जर सद्गुरू लाभला नाही तर सत्शिष्य वाया जातो, आणि सद्गुरूला सत्शिष्य लाभला नाही तर सद्गुरूला खूप क्षीण येतो, त्याचे कष्ट वाया जातात. श्रोते हो, एक लक्षात घ्या की भूमी उत्तम आहे, त्याला उत्तम खत पाणी दिले, परंतु त्या भूमीत जर किडके सुमार बी पेरले तर, किंवा पेरले गेलेले बी उत्तम प्रतीचे आहे परंतु जमीन खडकाळ आणि रेताड आहे तर बी जसे रुजत नाही ते व्यर्थ जाते. तसेच काहीसे ह्या गुरुशिष्य परंपरेत खूप वेळेला घडते. सत्शिष्य आहे परंतु मिळालेला गुरु मंत्रविद्येत पारंगत असल्यामुळे सत्शिष्याला ब्रह्मज्ञान देण्याऐवजी कानात अघोरी विद्येचे मंत्र सांगू लागला तर त्या सत्शिष्याची अवस्था ना प्रपंच ना परमार्थ अशी होऊन जाते. किंवा सद्गुरू उच्च कोटीचा आहे परंतु शिष्य सामान्य कुवतीचा आहे तर त्या सद्गुरूचे सारे प्रयत्न शेवटी फुकटच जातात. भाग्य पुरुषाचा मुलगा भिकारी निघावा तसे ते काहीसे होते. सद्गुरू कृपेचा ओथंबून आलेला मेघ समुद्रात कोसळावा तसे काहीसे होते. थोडक्यात काय तर सद्गुरू काय किंवा सत्शिष्य काय एकमेकांवाचून ते व्यर्थ ठरतात. परमार्थाच्या सार्थकापासून ते शेवटी वंचितच राहतात. म्हणून समर्थ म्हणतात की सद्गुरूला जर सत्शिष्य दैवयोगाने भेटला तर सायासाविना तो ब्रह्मज्ञान आपल्या शिष्याला देतो. दोघांनाही त्रैलोक्य प्राप्तीचे समाधान मिळते. दोघांच्याही कामना पूर्ण होतात. सुभूमी आणि उत्तम कण, उगवेना पर्जन्ये विण. तैसे अध्यात्म निरूपण, नसता होये श्रीराम. शेत पेरिले आणि उगवले, परंतु निगे विण गेले. साधने विण तैसे झाले, साधकांसी श्रीराम. जवरी पीक आपणास भोगे, तवरी अवघेची करणे लागे. पीक आली आहे उगे, राहोची नये श्रीराम. तैसे आत्मज्ञान झाले, परी साधन पाहिजे केले. एक वेळ उदंड जेविले, तरी सामग्री पाहिजे श्रीराम. समर्थ श्रोत्यांना म्हणतात की बी उत्तम आहे, जमीन कसदार आहे, परंतु पर्जन्य कोसळला नाही तर बी उगवत नाही. तसे सद्गुरू आणि सत्शिष्य एकत्र आले तरी तिथे अध्यात्म निरूपणाची चर्चा रंगली नाही तर ते दोघेही एकत्र येऊन उपयोग होत नाही. शेतात बी पेरले, जमीन कसदार आहे आणि पाऊससुद्धा उत्तम पडला तर शेत डोलू लागेल, परंतु पिकाची निगा राखली नाही तर पीक हातचे जाते. तसे साधना घडली नाही तर काय उपयोग. म्हणजे काय तर सत्शिष्य आणि सद्गुरू एकत्र आले, आध्यात्मिक चर्चा रंगली, परंतु शिष्याने साधना केली नाही तर ब्रह्मज्ञानाचे पीक हातचे जाते. पीक हातात येईपर्यंत शेताची निगराणी जशी करावी लागते आणि पीक हाताशी आल्यावर पुन्हा त्याला कीड वगैरे पडू नये म्हणून जशी काळजी घ्यावी लागते. स्वस्थ बसून चालत नाही, किंवा उत्तम जेवण झाल्यावर पोटभर जेवण झाल्यावर सुद्धा
पुन्हा भूक लागते म्हणून सामग्री जवळ बाळगायला लागते, त्याप्रमाणे सद्गुरूने आत्मज्ञान दिल्यावर सुद्धा सत्शिष्याला स्वस्थ बसून चालत नाही. त्याला साधनाही करावीच लागते. त्याचे नामस्मरण सुटून चालत नाही. सद्गुरू चरणसेवा आणि भगवंताचे अखंड नाम सत्शिष्यापाशी हवे. म्हणून साधन अभ्यास आणि सद्गुरू, सत्शिष्य आणि सत्शास्त्र विचारू, सत्कर्म आणि सद्वासना पारू, पाववी भवाचा श्रीराम. सदुपासना सत्कर्म, सत्क्रिया स्वधर्म, सत्संग आणि नित्यनेम निरंतर श्रीराम. ऐसे हे अवघेची मिळे, तरीच विमळ ज्ञान निवळे, नाही तरी पाषांड संचरे बळे, समुदायी श्रीराम. येथे शब्द नाही शिष्यासी, हे अवघे सद्गुरूपासी, सद्गुरू पालटी अवगुणासी, नाना येतने करुनी श्रीराम. सद्गुरूचेनी असच्छिष्य पालटे, परंतु सच्छिष्ये असद्गुरू न पालटे, काजे थोरपण तुटे, म्हणून या श्रीराम. या कारणे सद्गुरू पाहिजे, तरीच सन्मार्ग लाहीजे, नाही तरी होईजे, पाषांडावर पडे श्रीराम. येथे सद्गुरूची कारण, येर सर्व निःकारण, तथापि सांगो ओळखण, सत्शिष्याची श्रीराम. समर्थ श्रोत्यांना म्हणतात की, श्रोते हो, परमार्थ साधना ही एक अपूर्व अशी जीवनपद्धती आहे. सद्गुरू आणि सत्शिष्य या दोघांनी मिळून ती प्रत्यक्षात अनुभवायची असते, हे तुम्ही ध्यानात घ्या. म्हणून परमार्थ साधना, त्या परमार्थ साधनेचा ध्यास आणि अभ्यास यासाठी सद्गुरू आणि त्याचा सत्शिष्य, त्या दोघांमधला सत्शास्त्र विचार, सत्कर्माचरण, अंतःकरणपूर्वक जपायची शुद्ध वासना, भगवंताची उपासना साधकाला भवसागराच्या पलीकडल्या तीरावर सहजपणे घेऊन जाते. एक लक्षात घ्या, सच्ची उपासना, सर्व प्रकारची भगवंत कर्मे, सदाचार, स्वधर्माचे आचरण, मुख्य म्हणजे संतसंग आणि उपासनेचे नित्यनेम, हे सारे एकत्र आले तर शुद्ध निर्मळ अशा ब्रह्मज्ञानाचा उदय झाल्याशिवाय राहत नाही. नाहीतर काय होते तर जनसमुदायात भगवंतासंबंधी पाखांड म्हणजे वितंडवादाचा प्रसार अधिक होतो. म्हणजे काय तर ज्यांच्या अंतःकरणात विमल ज्ञानाचा उदय झालेला नाही, ते अर्धवट ज्ञान प्राप्त झालेले लोक उगीच वितंडवाद घालत बसतात. त्या बाबतीत शिष्याला दोष देता येत नाही, कारण उत्तम शिष्य निर्माण करणे ही गुरुची जबाबदारी आहे. एक लक्षात घ्या की सद्गुरू हा आपल्या शिष्याचे अवगुण पालटू शकतो, परंतु भगवंताच्या उपासनेत सतत दंग झालेला सत्शिष्य मात्र आपल्या गुरुचे अवगुण पालटू शकत नाही. त्याचे कारण म्हणजे अहंकारी आणि स्वतःला मोठा समजणारा गुरु आपल्या सत्शिष्याकडून मार्गदर्शन घेणार नाही. त्यात त्याला कमीपणा वाटतो. म्हणून सद्गुरू हवा, तरच उत्तम शिष्य तयार होतात, नाहीतर वितंडवाद करणारे शिष्य तयार होतात. त्या पाखंडांचा प्रसार होतो. थोडक्यात काय तर सद्गुरू हवा, तरच गुरुशिष्य नातेसंबंध फुलातल्या गंधासारखे फुलाबरोबर उमलून येतात. बाकी सारे व्यर्थ. म्हणून आता सत्शिष्याची लक्षणे सांगतो. मुख्य सत्शिष्याचे लक्षण: सद्गुरू वचनी विश्वासपूर्ण, अनन्य भावे शरण, त्या नाव सत्शिष्य श्रीराम. शिष्य पाहिजे निर्मळ, शिष्य पाहिजे आचारशीळ, शिष्य पाहिजे केवळ, विरक्त अनुतापी श्रीराम. शिष्य पाहिजे निष्ठावंत, शिष्य पाहिजे शुचिष्मंत, शिष्य पाहिजे नेमस्त, सर्व प्रकारी श्रीराम. शिष्य पाहिजे साक्षेपी विशेष, शिष्य पाहिजे परमदक्ष, शिष्य पाहिजे अलक्ष, लक्षी ऐसा श्रीराम. शिष्य पाहिजे अति धीर, शिष्य पाहिजे अति उदार, शिष्य पाहिजे अति तत्पर, परमार्थविषयी श्रीराम. शिष्य पाहिजे परोपकारी, शिष्य पाहिजे निर्मत्सरी, शिष्य पाहिजे अर्थांतरी, प्रवेश करता श्रीराम. शिष्य पाहिजे परमशुद्ध, शिष्य पाहिजे परमसावध, शिष्य पाहिजे अगाध, उत्तम गुणाचा श्रीराम.
सत्शिष्य कसा ओळखावा हे सांगताना समर्थ त्या सत्शिष्याची लक्षणे श्रोत्यांना समजावून सांगू लागले. समर्थ म्हणतात की सत्शिष्य कसा असावा, तर त्याचे सर्वात मुख्य लक्षण म्हणजे त्याचे आपल्या सद्गुरूवर नितांत प्रेम असावे, श्रद्धा असावी, सद्गुरूच्या वचनांवर दृढ विश्वास असावा, आपल्या सद्गुरूला अनन्य भावाने शरण गेलेला असावा. मुख्य म्हणजे सत्शिष्याचे मन अतिशय निर्मळ हवे, सदाचार संपन्न असावे, सत्शिष्य विरक्त असावा, झालेल्या चुका समजल्यावर पश्चातापदग्ध होऊन चुकीचे परिमार्जन करणारा असावा, तो निष्ठावंत असावा, अंतःकरणाने शुद्ध असावा, नेमस्त असावा, साधना करणारा साक्षेपी असावा, तो सद्गुरूचा आज्ञेच्या संदर्भात परमदक्ष असावा, चतुर्वृत्तीचा असावा, अतिंद्रिय अनुभवावर लक्ष केंद्रित करणारा असावा, तो धैर्यशाली असावा, अतिशय उदार वृत्तीचा असावा, तो आपल्या कामात अतिशय तत्पर असावा, परमार्थ साधनेत विजेसारखा चपळ असावा, तो परोपकारी आणि निर्मत्सरी वृत्तीचा असावा, शास्त्रग्रंथातल्या अर्थाचा वेध घेणारा असावा, तो परमशुद्ध असावा, परमसावध असावा, उत्तम गुणांनी संपन्न असावा. शिष्य पाहिजे प्रज्ञावंत, शिष्य पाहिजे प्रेमळ भक्त, शिष्य पाहिजे नीतिवंत, मर्यादेचा श्रीराम, शिष्य पाहिजे युक्तिवंत, शिष्य पाहिजे बुद्धिवंत, शिष्य पाहिजे संतासंत, विचार घेता श्रीराम, शिष्य पाहिजे धारिष्ठाचा, शिष्य पाहिजे दृढव्रताचा, शिष्य पाहिजे उत्तम कुळीचा, पुण्यशीळ श्रीराम, शिष्य असावा सात्विक, शिष्य असावा भजक, शिष्य असावा साधक, साधन करता श्रीराम, शिष्य असावा विश्वासी, शिष्य असावा कायाक्लेशी, शिष्य असावा परमार्थासी, वाढवू जाणे श्रीराम, शिष्य असावा स्वतंत्र, शिष्य असावा जगमित्र, शिष्य असावा सत्पात्र, सर्व गुणे श्रीराम, शिष्य असावा सद्विद्येचा, शिष्य असावा सद्भावाचा, शिष्य असावा अंतरीचा, परमशुद्ध श्रीराम. शिष्य हा प्रज्ञावान, अतिशय प्रेमळ आणि नीतिसंपन्न असावा, त्याच्यापाशी युक्ती हवी, बुद्धी हवी, चांगल्या वाईटाची पारख हवी, त्याच्यापाशी धारिष्ट्य हवे, तो दृढनिश्चय हवा, उत्तम कुळातला हवा, तो पुण्यमार्गावरून वाटचाल करणारा हवा, तो अतिशय सात्विक वृत्तीचा हवा, तो भजनामध्ये दंग होणारा हवा, मुख्य म्हणजे तो साधक हवा, साधना मार्गावरून चालणारा हवा, तो अत्यंत विश्वासू हवा, शरीरकष्टाला न डगमगणारा हवा, परमार्थाची वाढ करणारा हवा, तो स्वतंत्र बाण्याचा हवा, तो जगन्मित्र हवा, तो सर्व गुणांनी सत्पात्र हवा, त्याच्यापाशी उत्तम विद्या हवी, त्याच्या अंतःकरणात सतत पाझरणारा सद्भाव हवा, मुख्य म्हणजे त्याचे मन, शरीर, अंतःकरण अतिशय शुद्ध हवे. शिष्य नसावा अविवेकी, शिष्य नसावा गर्भसुखी, शिष्य असावा संसार दुःखी, संतप्त देही श्रीराम, जो संसार दुःखे दुखवला, जो त्रिविध तापे पोळला, तोची अधिकारी झाला, परमार्थासी श्रीराम, बहुदुःख भोगिले जेणे, तयासीच परमार्थ बाणे, संसार दुःखाचे निगुणे, वैराग्य उपजे श्रीराम, जया संसाराचा त्रास, तयासीच उपजे विश्वास, विश्वास बळे दृढ कास, धरिली सद्गुरूची श्रीराम, अविश्वासे कास सोडिली, ऐसी बहुतेक भवी बुडाली, नाना जळचरी तोडिली, मध्येची सुखदुःखे श्रीराम, या कारणे दृढ विश्वास, तोची जाणावा सत्शिष्य, मोक्षाधिकारी विशेष, अग्रगण्यो श्रीराम, जो सद्गुरु वचने निवाला, जो सायुज्यतेचा आखिला, संसार पांगे पांगिला, न वचे कदा श्रीराम. सत्शिष्य कसा असावा हे विस्ताराने सांगितल्यावर समर्थ श्रोत्यांना सांगतात की एक लक्षात घ्या की शिष्य हा विवेकाने भारलेला असावा, मुख्य म्हणजे तो अविवेकी नसावा, गर्भश्रीमंत अजिबात नसावा, संसारातल्या न सोसता येणाऱ्या दुःखाने तो खरे तर गांजलेला असावा, पोळलेला असावा, कारण जो संसार दुःखाने भाजून निघतो
त्रिविध प्रकारच्या तापांनी पळून निघालेला असतो तोच वास्तविक परमार्थ साधनेला योग्य ठरतो. कारण ज्याने खूप प्रकारचे दुःख भोगले आहे त्याच्या सर्वांगात परमार्थ फार चटकन बांधतो. संसारातल्या दुःखाने माणूस अगदी सहजपणे वैराग्याच्या मार्गावरून वास्तविक चालायला लागलेला असतो. जीवन असार आहे ह्याची स्वानुभवाने त्याला जाणीव झालेली असते. त्यामुळे सद्गुरूंच्या वचनांवर, त्यांच्या माया भरल्या अस्तित्वावर त्याचा चटकन विश्वास बसतो. सद्गुरूवर श्रद्धा बसते. एक लक्षात घ्या की ज्यांनी केवळ अविश्वासाने सद्गुरूची कास सोडली ते ह्या भवसागरात बुडाले आहेत. त्यांना नाना प्रकारच्या भवसागरातल्या संसाररूपी जळचरांनी चावले आहे. त्यांच्या अंगांगाचे लचके तोडलेले आहेत. म्हणून समर्थ म्हणतात की ह्या परमार्थाच्या वाटेवरून चालत असताना सत्शिष्यांनी प्रथम आपल्या सद्गुरूविषयक मनामध्ये दृढविश्वास ठेवावा. तोच मग मोक्षाचा अधिकारी होतो. अशा दृढ श्रद्धेचा सत्शिष्य सद्गुरूंच्या सहवासात शांत होतो. तो सहजपणे सायुज्य मुक्तीला पात्र होतो. संसाराच्या मायावी दुःख भरल्या जाळ्यात तो मग कधी अडकत नाही. शिष्य लक्षण नामाचा उर्वरित भाग पुढील भागात ऐकूया. श्री सीताकांत स्मरण जय जय राम. श्रीराम. जय जय रघुवीर समर्थ. दशक 5 समास 3 शिष्य लक्षण नामाचा उर्वरित भाग. श्रीराम. सद्गुरुहून देव मोठा, जयास वाटे तो करंटा. सुटला वैभवाचा फाटा, सामर्थ्य पिसे श्रीराम. सद्गुरु स्वरूप ते संत, आणि देवास मांडेल कल्पांत. तेथे कैसे उरेल सामर्थ्य, हरिहरांचे श्रीराम. म्हणोनी सद्गुरु सामर्थ्य अधिक, जेथे आटती ब्रह्मादिक. अल्पबुद्धी मानवी रंक, तयासी हे कळेना श्रीराम. काही शिष्यांना वाटते की देव हा सद्गुरूपेक्षा श्रेष्ठ आहे. समर्थ म्हणतात की असा शिष्य करंटा असतो. देवाचे वैभव केवळ कानांनी ऐकून तो त्याच्या मागे लागतो आणि सद्गुरूला विसरतो. परंतु एक गोष्ट लक्षात ठेवा की सद्गुरू स्वरूप शाश्वत आहे, अविनाशी आहे. देव मात्र अशाश्वत आहेत. कल्पांताच्या वेळी देव नाहीसा होईल, सद्गुरू मात्र तसाच राहतो. म्हणजे काय? हरिहरांच्या सामर्थ्याला सुद्धा मर्यादा आहेत. म्हणून सद्गुरूचे सामर्थ्य देवांपेक्षा अधिक आहे. अल्पबुद्धी माणसांना मात्र हे कळत नाही. समजून घ्यायची गोष्ट काय तर सद्गुरू स्वरूप हे शुद्ध स्वरूपात नांदत असते. भगवंत तर त्याच्यापाशीच नांदत असतो. गुरु देवास बरोबरी, करीतो शिष्य दुराचारी. भ्रांती बैसली अभ्यंतरी, सिद्धांत नेणवे श्रीराम. देव मनुष्य भाविला, मंत्री देवपणासी आला. सद्गुरून वचे कल्पिला, ईश्वराचे नि श्रीराम. म्हणोनी सद्गुरू पूर्णपणे, देवाहून अधिक कोटी गुणे. जयासी वर्णिता भांडणे, वेदशास्त्री लागली श्रीराम. असो सद्गुरू पदापुढे, दुजे काहीच न चढे. देव सामर्थ्य ते केव्हडे, माया जनित श्रीराम. अहो सद्गुरू कृपा जयासी, सामर्थ्य न चले तयापासी. ज्ञानबळे वैभवासी, तृणतुल्य केले श्रीराम. सद्गुरू कृपेचे नि बळे, अपरोक्ष ज्ञानाचे नि उसाळे. माये सहित ब्रह्मांड सगळे, दृष्टीस नये श्रीराम. ऐसे सत्शिष्याचे वैभव, सद्गुरू वचनी दृढभाव. तेणे गुणे देवराव, स्वयंची होती श्रीराम. अंतरी अनुतापे तापले, तेणे अंतर शुद्ध झाले. पुढे सद्गुरू वचने निवाले, सत्शिष्य ऐसे श्रीराम. लागता सद्गुरू वचन पंथे, जाले ब्रह्मांड पालथे. तरी जयाच्या शुद्ध भावार्थे, पालटन धरिजे श्रीराम. शरण सद्गुरूस गेले, सत्शिष्य ऐसे निवडिले. क्रिया पालटे झाले, पावन ईश्वरी श्रीराम. ऐसा सद्भाव अंतरी, तेची मुक्तीचे वाटे करी. येर माईक वेषधारी, असत्शिष्य श्रीराम. समर्थ श्रोत्यांना एक महत्त्वाचा विचार समजावून देताना म्हणाले की
श्रोते हो, सद्गुरू आणि देव यांची बरोबरी जो करतो तो शिष्य दुराचरण करणारा समजावा. त्याचे महत्त्वाचे कारण म्हणजे त्याच्या मनाला भ्रामक कल्पनांनी पूर्णपणे वेढलेले असते. देवापेक्षा सद्गुरू श्रेष्ठ आहे हा सिद्धांत त्याला समजलेला नसतो. एक लक्षात घ्या की देवकल्पना ही माणसाला भावलेली त्याची प्रज्ञा आहे. म्हणजे काय तर देवसंकल्पनेची निर्मिती ही माणसाने केलेली आहे. मंत्रसामर्थ्याने देव माणसांच्या अंतःकरणात स्थानापन्न झाले. परंतु सद्गुरू काही कुणा प्रतिभावंतांच्या कल्पनेतून मूर्त स्वरूपात आला नाही. तो स्वयंसिद्ध आहे. मूळ ईश्वराला सुद्धा सद्गुरूची कल्पना करता येत नाही इतका सद्गुरू हा देवापेक्षा मोठा आहे. सद्गुरू हा देवापेक्षा कोटीपटीने मोठा आहे. सद्गुरूचे वर्णन करताना वेदशास्त्र जाणणाऱ्यांची सुद्धा मतभिन्नता जाणवते. सद्गुरू पदापुढे या विश्वात काहीही श्रेष्ठ नाही हे लक्षात घ्या. मायेने निर्माण केलेल्या देवांचे सामर्थ्य सद्गुरू कृपेपुढे ते केवढे. श्रोते हो, सद्गुरू कृपा एकदा का त्याच्या परमशिष्यावर झाली की त्या शिष्याच्या सामर्थ्यापुढे देवांचे सुद्धा काही चालत नाही. कारण आत्मज्ञानाच्या वैभवाच्या बळापुढे त्याला सर्व काही तृणवत वाटते. विश्वातले कुठलेही वैभव त्याला मोहिनी घालत नाही. संपूर्ण ब्रह्मांडसुद्धा त्याला त्याच्या आत्मज्ञानामुळे मिथ्या वाटते, माया वाटते. सत्शिष्याचे हे वास्तविक वैभव आहे. त्याच्या श्रद्धा अपूर्व आहेत. आपल्या सद्गुरूवर, त्याच्या वचनांवर त्याचा दृढ भाव आहे. त्यामुळे हा सत्शिष्य देवस्वरूप होऊन जातो. एकदा का अंतःकरण पश्चात्तापाने पोळून निघाले की ते चटकन शुद्ध होते आणि सद्गुरूच्या प्रेमळ बोलण्यामुळे तो निवळतो. सद्गुरूंनी सांगितलेल्या ज्ञानमार्गावरून असे सत्शिष्य वाटचाल करू लागतात. संपूर्ण ब्रह्मांड पालथे घातल्यावर सुद्धा सत्शिष्याच्या मनातल्या शुद्ध भावार्थामध्ये तसूभर सुद्धा फरक पडत नाही. अशा दृढ श्रद्धेने जे सद्गुरूला शरण जातात त्यांची सद्गुरू शिष्य म्हणून निवड करतो आणि त्या शिष्याचे मग कोटकल्याण होते. शिष्याच्या मनात आपल्या सद्गुरूविषयक सद्भाव असला की तो सत्शिष्य मोक्षाचा वाटेकरी होतो. बाकीचे शिष्य मात्र अपात्र ठरतात, शिष्यत्वाला लायक होत नाहीत. वाटे विषयांचे सुख परमार्थ संपादने लौकिक, देखो वेखी पढत मूर्ख शरण गेले श्रीराम. जाली विषयी वृत्ती अनावर दृढ धरिला संसार, परमार्थ चर्चेचा विचार मळीण झाला श्रीराम. मोड घेतला परमार्थाचा हव्यास धरिला प्रपंचाचा, भार वाहिला कुटुंबाचा काबाडी झाला श्रीराम. मानिला प्रपंची आनंद केला परमार्थी विनोद, भ्रांत मूढ मतिमंद लोधला कामी श्रीराम. सुकर पूजिले विलेपने म्हैसा मर्दिला चंदने, तैसा विषयी ब्रह्मज्ञाने विवेके बोधिला श्रीराम. रासभ उकरडा लोळे तयासी परिमळ सोहळे, उलूक अंधारी पळे तया केवी हंसपंगती श्रीराम. तैसा विषय दारींचा बराडी घाली अधपतनी उडी, तयास भगवंत आवडी सत्संग कैचा श्रीराम. प्रापंचिक वृत्तीचे पढतमूर्ख लोक असतात. त्यांना इंद्रियभोगात विषय वासनेनंच केवळ सुख वाटत असते. केवळ लौकिक व्यवहार म्हणून परमार्थाच्या वाटेवरून 4 पावले टाकायला जातात. कुणीतरी सद्गुरू चरणांशी लीन झालेला पाहून हा संसारी वृत्तीचा पढतमूर्ख त्या गुरुला शरण जातो. परंतु होते काय तर मुळातच संसारी वृत्ती तनामनात गच्च. त्यामुळे परमार्थ विचार त्याच्या अंतःकरणात कधी रुजतच नाही. समर्थ म्हणतात की परमार्थ विचार तिथे पूर्णपणे मलिन होतो. मूलतः त्याला परमार्थाचा कंटाळा आणि मर्त्य संसाराचा विलक्षण हव्यास, सारे आयुष्य कुटुंबाची हमाली करण्यात गेलेले, प्रपंचाचा आनंद लुटण्यात धन्यता मानून परमार्थाचा विचार केवळ करमणूक म्हणून केलेला, मुळात पढतमूर्ख आणि मंदबुद्धीचा, वासनेच्या चिखला सदैव लोळणारा, डुकराला सुगंधी लेप लावला किंवा रेड्याला चंदनाचा लेप चोळला तर
त्यांची जशी त्याची जाणीव होत नाही, तसा संसारात रममाण झालेला जीव जो असतो त्याला ब्रह्मज्ञानाचा आणि आत्मानात्म विवेकाच्या तत्त्वज्ञानाचा विचार सांगितला तरी तो वाया जातो. उकिरड्यात लोळणाऱ्या गाढवाला परिमळाचा चंदन सोहळा जसा भोगता येत नाही, किंवा अंधारात आनंद मानणाऱ्या घुबडांना जसा हंसाच्या पंक्तीचा लाभ कधी घेता येत नाही, तसा विषयासक्त सांसारिक वृत्तीचा जीव एखाद्या भिकाऱ्यासारखा इंद्रियांच्या सुखलालसी दरवाजात पडलेला असतो. अंधारात उडी मारणारा, अंधारालाच उजेड मानणाऱ्या प्रापंचिक माणसाला भगवंताची आवड आणि सत्संगाची किंमत कशी कळणार? वरती धरून दांताळी श्वानपुत्र हाडे चघळी, तैसा विषयी तळमळी विषय सुखा कारणे श्रीराम. तया श्वानमुखी परमान्न की मर्कटास सिंहासन, तैसे विषयासक्ता ज्ञान जिरेल कैचे श्रीराम. रासभे राखता जन्म गेला तो पंडितांमध्ये प्रतिष्ठिला, न वचे तैसा आसक्ताला परमार्थ नाही श्रीराम. मिळाला राजहंसाचा मेळा तेथे आला डोंब कावळा, लक्षून विष्ठेचा गोळा हंस म्हणवी श्रीराम. तैसे सज्जनाचे संगती विषयी सज्जन म्हणविती, विषय आमेद्य चित्ती गोळा लक्षिला श्रीराम. विषयोपभोग आपल्या इंद्रियांद्वारे सतत अनुभवणारे हे लोक नेमके कसे असतात हे सांगताना समर्थांनी काही दृष्टांत श्रोत्यांना सांगायला सुरुवात केली. कुत्र्याचे पिल्लू जसे आपले तोंड वर करून पुढल्या दातांमध्ये हाड धरून निथळणाऱ्या लाळेसहित निरर्थकपणे हाड चघळत बसते आणि त्यातच ते आनंद मानते, तसा विषयासक्त माणूस विषय चघळत राहतो. त्या हाडे चघळणाऱ्या कुत्र्याला पक्वान्ने खायला घातले काय, किंवा माकडाला राजसिंहासनावर बसवले काय, काही उपयोग आहे का? तसे या विषयासक्त माणसांना कितीही ज्ञान द्यायचा प्रयत्न केला तरी त्यांच्या मनात ते कधीतरी रुजेल का? गाढवे राखण्यात ज्याचा उभा जन्म गेला त्याला कोणी कधी विद्वानांच्या सभेत बसविल का? त्याला ती विद्वानांची सभा मानवेल का? त्याप्रमाणे विषयासक्त माणसाला परमार्थ कधी मानवणार नाही. राजहंसेच्या सभेमध्ये डोमकावळा शिरला तरी त्याचे लक्ष जसे विष्ठेच्या गोळ्याकडेच केंद्रित होते, त्याप्रमाणे सज्जनांच्या संगतीत विषयासक्ताला प्रवेश मिळाला तरी त्याचे लक्ष परमार्थाकडे न वेधले जाता विषयाच्या गोळ्याकडेच खेचले जाते. काखे घेऊन या दारा म्हणे मज संन्यासी करा, तैसा विषयी सैरा वैरा ज्ञान बडबडी श्रीराम. असो ऐसे पढत मूर्ख ते काय जाणती अद्वैत सुख, नारकी प्राणी नरक भोगती स्वइच्छा श्रीराम. वैशेची करील सेवा तो कैसा मंत्री म्हणावा, तैसा विषयदास मानावा भक्तराज केवी श्रीराम. तैसे विषयी बापुडे त्यास ज्ञान कोणीकडे, वाचाळ शाब्दिक बडबडे वरपडे झाले श्रीराम. ऐसे शिष्य परमनष्ट कनिष्ठांमध्ये कनिष्ठ, हीन अविवेक आणि दुष्ट खळ खोटे दुर्जन श्रीराम. ऐसे जे पापरूप दीर्घदोषी वज्रलेप, तयांसी प्रायश्चित्त अनुताप उद्भवता आहे श्रीराम. तेही पुन्हा शरण जावे सद्गुरूस संतोष वावे, कृपा दृष्टी जालिया व्हावे पुन्हा शुद्ध श्रीराम. अशी ही विषयासक्त माणसे बायकोला कडेवर घेऊन सद्गुरूंकडे यायचे आणि म्हणायचे की संन्यास घ्यायचा आहे. तशी ही स्त्रीलंपट माणसे ब्रह्मज्ञानाविषयी फार बडबड करतात, अर्थहीन बोलत राहतात. असे हे पढत मूर्ख, त्यांना भगवंत प्राप्तीच्या सहवासाचे अद्वैत सुख काय कळणार? नरकातले म्हणजेच विषय चिखलातले वळवळणारे हे किडे, ते हा प्रापंचिक सुखाचा चिखल स्वेच्छेने तुडवत राहतात. वेश्येची सेवा करणारा माणूस त्याच्या तोंडात वेदमंत्र कसे येणार? विषयकामनेचा दास असलेला माणूस भक्तराज कसा काय होणार? थोडक्यात काय तर कामवासनेत रममाण झालेले लोक ज्ञानमार्गावर कधी येत नाहीत. ते शब्दपंडित वाचाळ बडबड करणारे फक्त असतात. त्यांना कधीच ज्ञान प्राप्त होणार नाही. असे वाचाळ
कामनासक्त शिष्य पूर्णपणे वाया गेलेले असतात. ते अत्यंत नीच आणि दुष्ट प्रवृत्तीचे, लहानाहून लहान कनिष्ठ पातळीवर रेंगाळणारे असतात. ते हीन वृत्तीचे, अविवेकी, खलप्रवृत्तीचे असतात. ते दुर्जन लोक असतात. समर्थ म्हणतात की असे पापाने परिपूर्ण ओसंडणारे शिष्य मूलतः दीर्घदोषी असतात, पापी असतात. त्यांच्या ते दुर्गुण वज्रलेपी असतात. अशा कामांध पापी लोकांना खरोखरच आपल्या जगण्याचा पश्चाताप झाला. अनुतापाच्या अग्नीत त्यांची पापे जळून खाक झाली आणि आपल्या सद्गुरूला ते खरोखरच शरण गेले. आपल्या सद्गुरूला आपल्या सेवेने त्यांनी संतोष दिला तर सद्गुरूची कृपादृष्टी त्यांच्यावर झाल्याशिवाय राहणार नाही. शुद्ध होण्याचा एकच उपाय म्हणजे सद्गुरूला शुद्ध अंतःकरणाने भक्तीने शरण जाणे, त्याच्याच नामात राहणे, त्याचेच होऊन जाणे. शिष्य लक्षण नामाचा उर्वरित भाग पुढील भागात ऐकूया. श्री सीताकांत स्मरण. जय जय राम. श्रीराम. जय जय रघुवीर समर्थ. दशक 5वे. शिष्य लक्षण नामाचा उर्वरित भाग. श्रीराम. स्वामी द्रोह जया घडे, तो यावत चंद्र नरकी पडे. तया सोपावची न घडे, स्वामी तुष्टल्या वाचूनी. श्रीराम. स्मशान वैराग्य आले, म्हणून लोटांगण घातले. तेणे गुणे उपतिष्ठले, नाही ज्ञान. श्रीराम. भाव आणिला जायाचा, मंत्र घेतला गुरुचा. शिष्य झाला 2 दिसांचा, मंत्रा कारणे. श्रीराम. ऐसे केले गुरु उदंड, शब्द सिकला पाषांड. झाला तोंडाळ तरमुंड, महापाषांडी. श्रीराम. होते काय तर शिष्याच्या हातून स्वामीद्रोह घडतो. म्हणजे काय तर तो सद्गुरूचा विश्वासघात करतो. त्या पातकाची शिक्षा काय तर चंद्रसूर्य यावरल्या आभाळात जितके वेळ फिरत राहतील तितका वेळ त्या शिष्याला नरकात राहावे लागते. त्याला एकच उपाय म्हणजे सद्गुरूला पूर्णार्थाने संतुष्ट करणे, त्याच्या सेवेत अखंड राहणे. एखाद्या शिष्याला मग आपल्या घाणेरड्या कृतीचा पश्चात्ताप होतो. तो सद्गुरूला खरोखरच शरण जातो, परंतु स्मशान वैराग्यासारखे त्याचे शरण जाणे होते. सद्गुरूला लोटांगण घातले तरी ते त्याचे वागणे फार तात्पुरते असते. त्यामुळे त्याला काही आत्मज्ञान होत नाही. सद्गुरू शरणता फार तात्पुरती ठरते. त्याच्या मनात उमटलेले हे भाव त्याला सद्गुरूकडे नेतात. तो मंत्र घेतो. 2 दिवस त्या मंत्रांसाठी शिष्य होतो. असे तो अनेक गुरु करतो, परंतु त्यामुळे ज्ञान प्राप्त होत नाही. फक्त शाब्दिक बडबड तो करतो, उसने अवसान आणतो, परंतु त्याचीही शाब्दिक कसरत वांझ ठरते. तो वास्तविक महापाखांडी म्हणजे नास्तिकच ठरतो. घडी एक रडे आणि पडे, घडी एक वैराग्य चढे, घडी एक अहंभाव जडे, ज्ञातेपणाचा. श्रीराम. घडी एक विश्वास धरी, सवेच घडी एक गुरगुरी. ऐसे नाना छंद करी, पिसाट जैसा. श्रीराम. काम क्रोध मदमत्सर, लोभ मोह नाना विकार. अभिमान कापट्य तिरस्कार, हृदयी नांदती. श्रीराम. अहंकार आणि देहपांग, अनाचार आणि विषयसंग. संसार प्रपंच उद्वेग, अंतरी वसे. श्रीराम. दीर्घसूत्री कृतघ्न पापी, कुकर्मी कुतर्की विकल्पी. अभक्त अभाव शीघ्र कोपी, निष्ठुर परघातक. श्रीराम. हृदय शून्य आणि आळसी, अविवेकी आणि अविश्वासी. अधीर अविचार संदेहासी, दृढधरता. श्रीराम. आशा ममता तृष्णा कल्पना, कुबुद्धी दुर्वृत्ती दुर्वासना. अल्पबुद्धी विषयकामना, हृदयी वसे. श्रीराम. ईषणा असूया तिरस्कारे, निंदेसी प्रवर्ते आदरे. देहाभिमाने हुंबरे, जाणपणे. श्रीराम. परमार्थाचे सोंग आणल्यामुळे होते काय तर सद्गुरूला पाहून क्षणभर रडतो आणि क्षणभर साष्टांग नमस्कार घालतो. क्षणभराचे वैराग्य त्याला प्राप्त होते.
आपण कोणी ज्ञानी आहोत हा अभिमान क्षणभर फुलून येतो. क्षणात तो एकदम श्रद्धावान आहे असा आभास निर्माण होतो. लगेच तो गुरगुरायला लागतो. वेड लागलेल्या माणसासारखा नाना प्रकारचे छंद तो प्रगट करतो. काम, क्रोध, मद, मत्सर, लोभ, मोह, अभिमान, कपटवृत्ती, तिरस्कार असे अनेक वाईट विकार त्याच्या हृदयात वास्तविक नांदतच असतात. अहंकार, देहाविषयीचे ममत्व, अनाचार आणि विषयासक्त इंद्रियांची जोपासली गेलेली वासना, संसाराचे प्रेम आणि प्रपंचाची नको इतकी काळजी त्याच्या हृदयात वास करून असते. कामे करण्यात, दिरंगाई करण्यात तो हुशार असतो. तो कृतघ्न, पापी, कुकर्मे करणारा, नको ते तर्क करणारा, संशयी वृत्तीचा असतो. मुख्य म्हणजे तो भक्त नसतो. तो शीघ्रकोपी तर असतोच, परंतु हृदयाने निष्ठुर असतो. हृदयशून्य, आळशी, अविवेकी, अविश्वासी, अधीर, अविचारी आणि शंकेखोर असतो. त्याच्या मनात विलक्षण हाव नांदत असते. स्वतःविषयी त्याला प्रेम आणि दुसऱ्याच्या सुखाची त्याला तृष्णा लागते. म्हणजे त्याच्या पोटी मत्सर जागृतावस्थेत असतो. वाईट बुद्धी, वाईट वृत्ती, वाईट वासना, मंद बुद्धी, विषयासक्तता त्याच्या हृदयात वास करून असते. प्रत्येक गोष्टीची हाव, असूया, तिरस्कार, दुसऱ्याची निंदा त्याच्या मनात सतत पेट घेते. म्हणून तो उर्मटपणे वागतो. देहाभिमानाने तो जाणतेपणाने हंबरत राहतो. क्षुधा तृष्णा आवरेना, निद्रा सहसा धरेना, कुटुंब चिंता वोसरेना, भ्रांती पडिली श्रीराम. शाब्दिक बोले उदंड वाचा, लेश नाही वैराग्याचा, अनुताप धारिष्ट साधनाचा, मार्ग न धरी श्रीराम. भक्ती विरक्ती ना शांती, सद्वृत्ती लीनता ना दांती, कृपा दया ना तृप्ती, सुबुद्धी असेच ना श्रीराम. काया क्लेशी शरीरहीन, धर्मविषयी परमकृपण, क्रिया पालटेना कठीण, हृदय जयाचे श्रीराम. आर्जव नाही जनासी, जो अप्रिय सज्जनासी, जयाचे जीवी अहर्निशी, परन्यून वसे श्रीराम. सदा सर्वकाळ लटिका, बोले माईक लापणिका, क्रिया विचार पाहता येका, वचनी सत्य नाही श्रीराम. परपीडे विषयी तत्पर, जैसे विंचुका विखार, तैसा कुशब्दे जिव्हार, भेदी सकळांचे श्रीराम. आपले झाकी अवगुण, पुढिलांसी बोले कठीण, मिथ्या गुणदोषे विण, गुणदोष लावी श्रीराम. स्वये पापात्मा अंतरी, पुढिलांची कणव न करी, जैसा हिंसक दुराचारी, परदुःखे शिणेना श्रीराम. दुःख पराव्याचे नेणती, दुर्जन गांजिलेची गांजिती, श्रम पावता आनंदती, आपुले मनी श्रीराम. स्वदुःखे झुरे अंतरी, आणि परदुःखे हास्य करी, तयास प्राप्त यमपुरी, राजदूत झोडिती श्रीराम. असो ऐसे मदांध बापुडे, तयास भगवंत कैचा जोडे, जयास सुबुद्धी नावडे, पूर्व पातके करुनी श्रीराम. तयास देहाचे अंती, गात्रे क्षीणता पावती, आणि जीवलगे ओसंडिती, जाणवेल तेव्हा श्रीराम. परमार्थ साधण्यास प्रापंचिक वृत्तीचे लोक हे पूर्णपणे अयोग्य असतात. त्या संसार चिखलात लोळणाऱ्या लोकांचे वर्णन करून सांगताना समर्थ श्रोत्यांना एक गोष्ट आवर्जून सांगतात की हा प्रापंचिक वृत्तीचा माणूस जो असतो त्याला भूक, तहान आणि झोप कधी आवरत नाही. कुटुंबाची म्हणजे बायको आणि मुले आणि इतर नातेवाईक ह्यांच्याविषयी वाटणारी चिंता कधी कमी होत नाही. कारण एकच, मन भ्रमिष्ठ झालेले असते. तोंडात परमार्थाची भाषा फुलून आलेली, परंतु त्याच्या अंतःकरणात वैराग्याचा लवलेश नाही. आपण संसारी वृत्तीने प्रत्येक श्वास अनुभवतो आहोत आणि परमार्थाची वांझ बडबड करतो आहोत, याचा यत्किंचितही पश्चाताप त्याला वाटत नाही. साधना मार्ग अनुसरत नाही, धैर्याने जगता येत नाही. त्याच्यापाशी भक्ती, विरक्ती, शांती, सद्वृत्ती, लीनता, दांती म्हणजे इंद्रिय निग्रह, कृपावृत्ती,
दया, तृप्ती, सद्बुद्धी हे काहीही नाही. त्यामुळे भगवंताची प्राप्ती व्हावी ही इच्छा कधी मनात निर्माणच होत नाही. कष्ट करण्याची तयारी नाही म्हणजे रोगांमुळे शरीराची साथच नाही. धर्मभावनेविषयी मनात कंजूशी, वर्तनात कसलीही सुधारणा नाही. हृदय अतिशय कठोर, माणसांविषयी आर्जवी वृत्ती नाही. जो सज्जन लोकांना नकोसा वाटतो, ज्याच्या मनात सदैव दुसऱ्याचे वाईट काय आहे एवढेच घुमत राहते, सतत खोटे बोलतो, थापा मारतो, जगण्या बोलण्यात कणभर खरेपणा नाही, लोकांना त्रास देण्यात तत्पर, आपल्या कठोर बोलण्याने सर्वांना विंचू आणि सर्पासारखा विष ओकत दंश करतो, आपले सर्व अवगुण झाकून घ्यायचे आणि दुसऱ्याला मात्र कठोर रागाने बोलायचे, दुसऱ्यापाशी दोष नसताना त्याच्यावर जाणीवपूर्वक दोषांचे आरोप करायचे, स्वतः पूर्ण पापी आणि दुसऱ्यांविषयी हिंसक वृत्ती, दुसऱ्याची कदर नाही, दुसऱ्याच्या दुःखाविषयी करुणा नाही, त्यांच्याविषयी कणव नाही, असे हे दुर्जन लोक दुसऱ्या गांजलेल्या माणसांना आणखीन गांजतात. त्यांना त्रास झाला की ह्यांना परमसंतोष वाटतो, स्वतःला दुःख झाले की अंतःकरणात झुरतात, दुसऱ्याच्या दुःखाने मात्र त्यांना आनंदाने हसू येते. अशा लोकांना नरकात यमदूत झोडून काढतात. असो, कितीही सांगितले तरी कमी, हे मदांध लोक त्यांना भगवंत कसा भेटणार? पूर्वायुष्यातल्या पातकांमुळे त्यांना भगवंत भेटीची तहान लागतच नाही. मृत्यूसमयी त्यांची गात्रे मग शिथिल होतात, जिवलग त्यांना सोडून जातात. तेव्हा त्यांना आपल्या पापकर्मांची जाणीव होते. मृत्यूसमयी त्यांना आपल्या पापी मदांध आयुष्याचा पट उलगडतो. त्यांच्या तेव्हा लक्षात येते की आपण आपला देह या स्वार्थी विषयासक्त आयुष्यात अक्षरशः बुडवून टाकला, परंतु वेळ निघून गेलेली असते. असो ऐसे गुणा वेगळे, ते सच्छिष्य आगळे, दृढ भावार्थे सोहळे, भोगिती स्वानंदाचे श्रीराम. जये स्थळी विकल्प जागे, कुळाभिमान पाठी लागे, ते प्राणी प्रपंच संगे, हिंपुटी होती श्रीराम. जेणे करिता दुःख झाले, तेची मनी दृढ धरिले, तेणे गुणे प्राप्त झाले, पुन्हा दुःख श्रीराम. संसारा संगे सुख झाले, ऐसे देखिले ना ऐकिले, ऐसे जाणो न अनहित केले, ते दुःखी होती स्वये श्रीराम. संसारी सुख मानिती, ते प्राणी मूढमती, जाणो न डोळे झाकिती, पढत मूर्ख श्रीराम. प्रपंच सुखे करावा, परी काही परमार्थ वाढवावा, परमार्थ अवघाची बुडवावा, हे विहित नव्हे श्रीराम. मागा झाले निरूपण, गुरु शिष्यांची ओळखण, आता उपदेशाचे लक्षण, सांगिजेल श्रीराम. समर्थांनी आत्तापर्यंत प्रापंचिक वृत्तीच्या परमार्थाच्या वाटेचा अजिबात गंध नसलेल्या देहासक्त वृत्तीने जगणाऱ्या माणसांचे वर्णन केले. ते सांगून झाल्यावर समर्थ श्रोत्यांना म्हणाले की श्रोते हो, वर सांगितलेले अवगुण ज्यांच्यापाशी नाहीत ते खरे सत्शिष्य असतात, हे जरा लक्षात घ्या. या सत्शिष्यांचे जगणे वागणे हे भगवंत विचारांशीच फक्त निगडीत असते. त्यांच्या अंतःकरणात भगवंताविषयी दृढभाव नांदत असतो. आत्मानंदाचा सोहळा ते प्रत्यक्ष भोगत असतात. परंतु ज्यांच्या अंतःकरणामध्ये संशयवृत्ती अष्टौप्रहर जागृतावस्थेत नांदत असते, ज्यांच्या मनात कुळाभिमान नागाच्या फण्यासारखा सतत डोलत असतो, अशी प्रापंचिक माणसे मात्र या प्रपंचाच्या सतत नादात राहून आयुष्यभर दुःखी कष्टी होतात, निराश आयुष्य जगतात. ज्या प्रपंचामुळे आयुष्य दुःखी कष्टी झाले, त्या प्रपंचाला ते कधी सोडत नाहीत, तर हृदयाशी घट्ट धरून ठेवतात. त्यामुळे दुःखाच्या न संपणाऱ्या लाटा ते आयुष्यभर सोसत बसतात. समर्थ म्हणतात, प्रापंचिक आयुष्य प्राणपणाने जगणारे कुणी ह्या विश्वात सुखी झाले आहेत असे एकतरी घर दाखवा. आत्तापर्यंत ते घडले नाही किंवा ऐकिवात सुद्धा नाही की हा माणूस संसार करून पूर्ण सुखी झाला. संसारात सुख शोधणारी आणि करीत असलेल्या संसारात सुख मानणारी माणसे मूर्ख असतात, असे समर्थ श्रोत्यांना ठासून सांगतात. संसारात केवळ दुःखच आहे हे समजून उमजून त्याकडे डोळेझाक करतात,
ते पढत मूर्ख असतात. समर्थ श्रोत्यांना सांगतात की संसार खुशाल करा, तो वाईट अजिबात नाही, परंतु परमार्थ मात्र वाढवायला हवा. संसारातली देहबुद्धी कमी करून आत्म्याच्या साक्षीने जगायला शिका. परमार्थाला तुम्ही बुडवू नका, ते चांगले नाही एवढेच आता सांगतो. श्रोते हो, आत्तापर्यंत मी तुम्हाला सद्गुरू आणि सत्शिष्याची लक्षणे सांगितली. आता पुढील समासात उपदेशाची लक्षणे सांगतो. सावधचित्त होऊन ती आता ऐका. इति श्री दासबोधे गुरुशिष्य संवादे शिष्यलक्षण नाम समास तिसरा. श्री सीताकांत स्मरण जय जय राम. श्रीराम.